वणी नाशिक रस्त्यावरील कृषी उत्पन्न समिती समोर ऑल्टो कार व दुचाकीच्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत। वणी रोडवर ऑल्टो कार मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या नादात तेथे असल्याने एका नाल्यात पडली। यावेळी गाडीतून बाहेर पडता न आल्याने गाडीतील सर्व प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले। मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 2 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे। अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मृत व्यक्ती MH04DY 6642 या क्रमांकाच्या ऑल्टो कारमधून नाशिकहून कोशिंबे येथे जात होते। ऑल्टो कारमधील गांगुर्डे कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते। यानंतर परतत दिंडोरीतील कोशिंबे येथे परतत असताना हा अपघात घडला। या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले। अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे देवीदास पंडित गांगुर्डे वय 28 राहणार सरसाळे तालुका दिंडोरी, मनीषा देवीदास गांगुर्डे वय 23 राहणार सरसाळे तालुका दिंडोरी, उत्तम एकनाथ जाधव वय 45 राहणार कोशिंबे, अलका उत्तम जाधव वय 38 राहणार कोशिंबे, दत्तात्रय नामदेव वाघमारे वय 45 राहणार देवपूर देवठाण, अनुसया दत्तात्रय वाघमारे वय 40 राहणार देवपूर देवठाण, भावेश देवीदास गांगुर्डे वय 2 राहणार सासाळे। या अपघातात मंगेश यशवंत कुरघडे वय 25 आणि अजय जगन्नाथ गोंद वय 18 हे दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत। दैनिक भ्रमर, नाशिक।